नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज. मित्रांनो, ब्रिटनच्या रेल्वे प्रवासात एक भयानक प्रसंग घडला आहे. शनिवारी सायंकाळी डॉनकॅस्टर ते लंडन किंग क्रॉस स्टेशनवर जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने अचानक सहप्रवाशांवर चाकूने हल्ला चालू केले. ही घटना हिंगंटन स्टेशनच्या जवळ घडली. ट्रेन लगेच थांबवण्यात आली आणि स्टेशनवर शेकडो लोकांचा जीव वाचवण्यासाठी पळापळ चालू झाली. साक्षीदारांनी सांगितलं की काही सेकंदातच सगळं रक्तरंजित झालं. लोक ओरडत होती. काही जण बचावासाठी सीटाखाली लपले. ब्रिटिश पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 32 वर्षीय संशयिताला पकडला आहे. हा व्यक्ती मूळचा इंग्लंडचा नसून एक इल्लीगल इमिग्रंट आहे. पण महत्वाचं म्हणजे पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की हा हल्ला आतापर्यंत तरी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेला नाही. म्हणजे कोणतीही दहशतवादी संघटना अजून पुढे येऊन याची स्वीकारी दिली नाही की हे त्यांच्या एका दहशतवाद्याने केलं आहे. 11 जण जखमी झाले. त्यापैकी एक रेल्वे कर्मचारी गंभीर जखमी आहे. इंग्लंडमध्ये गेल्या काही महिन्यात नाईफ क्राईम म्हणजेच चाकू वापरून केलेले हल्ले प्रचंड वाढले आहेत. मागच्या वर्षभरात जवळपास अशा 50,000 घटना घडल्यात. आता प्रश्न असा आहे की ब्रिटन सारखा हायटेक देश त्यामध्ये रेल्वेची सुरक्षा इतकी कमी कशी? ट्रेनमध्ये हत्यार घेऊनच कसं कोण गेलं असा प्रश्न आता तिथले नागरिक विचारत आहेत. आणि ही घटना फक्त मानसिक आजाराचा परिणाम होती की काहीतरी मोठं दडलंय हा देखील एक चर्चेचा विषय बनलाय. मित्रांनो, ज्या प्रकारे संपूर्ण युरोपातल्या देशांनी हे जे मिडल ईस्ट आणि नॉर्थ आफ्रिकेतले लोक त्यांच्या इथं इमिग्रेंट म्हणून विदाउट एनी पेपर्स घेतलेत, ते लोकांना कुठलाही बॅकग्राऊंड चेकचा पुरावा द्यावा लागला नव्हता. विचार करा, ते गुंड आहेत का दहशतवादी आहेत? आपल्याला माहितच आहे की ISI आणि अल कायदा नॉर्थ आफ्रिकेत सुद्धा किती ऍक्टिव्ह आहे. ब्रिटिश सरकारने तातडीने स्टेशनवर पोलिसांची उपस्थिती वाढवली. पण कधी? हे सगळं झाल्यानंतर. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पण त्या तपासाचा आता काय उपयोग जर आधीच कुठली कारवाई केली गेली नव्हती? मात्र भारताला अशा घटनेचा एक मोठा धडा घ्यायला पाहिजे. आपल्या देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. गर्दी, तपासणीचा अभाव आहे, सुरक्षेतील त्रुटी खूप मोठ्या आहेत आणि त्या अशा धोकादायक बनू शकतात. हंटिंग्टन स्टेशनची घटना ही फक्त ब्रिटनच्या कायदेव्यवस्थेवर प्रश्न उभा करत नाही, तर भारतासाठी एक मोठा धडा देऊन जाते. सार्वजनिक वाहतूक जागरूकता आणि शिस्त ही पाळण्याची खूप गरज आहे. मित्रांनो, अशा घटना युरोपमध्ये प्रचंड वाढल्या आहेत आणि याच्याच विरोधात इंग्लंडमध्ये तिथले मूळ निवासी म्हणजेच नेटिव्ह इंग्लिश लोक उभे राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की जेवढे देखील इल्लीगली आलेले आहेत किंवा ज्यांच्यावर त्यांच्या देशात जिथनं ते आलेत त्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत, त्यांना कुठलेही प्रश्न न विचारता प्लेनमध्ये भरायचं आणि त्यांच्या देशी परत सोडायचं. युरोपनी आज काम चालू केलं तर येत्या 5 वर्षात परत सगळं नीट होईल.
नाही तर असे हल्ले होत राहतील. मित्रांनो, भारताने आज जे इल्लीगल बांगलादेशांना बाहेर काढायचं काम चालू केलंय, ते देखील यामुळेच असावं. जय हिंद, वंदे मातरम.